नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहित आहे पोलीस भरती 2026 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे आणि 15,000 ते 16,000 या दरम्यान जागा असण्याची शक्यता आहे. कारण ही भरती देखील मोठी भरती असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाचा ट्रेंड आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट जी आहे आणि सर्वीकडे तेच त्याच्याबद्दलच चर्चा केली जात आहे. त्याच्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. विषय असा आहे, की जो इंग्रजी विषय आहे, आता पोलीस भरतीला म्हणजे पोलीस शिपाई भरतीला देखील याच्या ठिकाणी त्या विषयाचा समावेश केला जाणार आहे आणि इथं माझ्याकडून चुकून 30 झालेलं आहे. तर ते इंग्रजी विषयाला इथे 25 गुण दिले जाणार आहेत. ज्याप्रमाणे मराठी व्याकरण असते, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता 25 चा पॅटर्न होता. त्याचप्रमाणे इथं इंग्रजी व्याकरणाचा देखील 25 चा पॅटर्नचा इथे समावेश केला जाणार आहे. तर याच्यामध्ये काय सत्यता आहे, याची नक्की खात्री कशाप्रकारे करायची डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. त्याच्या अगोदर छोटीशी माहिती मी तुम्हाला येथे देणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन जुन्या प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. कारण 50% प्रश्न आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून जसेच्या तसे रिपीट होतात आणि त्यामध्ये या दोन्ही पुस्तकांमध्ये स्पष्टीकरण देखील देण्यात आलेले आहे. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. नक्की खरेदी करा आणि ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात ही तुम्ही पुस्तके. आता दुसरं पुस्तक म्हणजे जर बघितलं ना इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. संपूर्ण मराठी व्याकरणासाठी सर्वात बेस्ट पुस्तक छोटी-छोटी ही पुस्तक आहे आणि तुम्हाला एकदम जास्तीत जास्त आउट ऑफ गुण मिळवून देणारे पुस्तक आहे. त्याच्यानंतर मराठी शब्दसंग्रह, संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, त्याच्यानंतर चालकचे जे तांत्रिक प्रश्न आहेत सर्व याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे आणि चालकच्या 79 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक सर्वात बेस्ट आहे चालकसाठी आणि संपूर्ण सामान्य विज्ञान अशी पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे. नक्की खरेदी करा ऑफलाईन किंवा ऑनलाईन. ठीक आहे. आता आपल्या जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे ना, तो येथे आपण येथे बघणार आहोत. ठीक आहे. आता येणारी पोलीस भरती ही आता इथे मागे जी भरती आली ना मागे या ठिकाणी 2025 ला ती कोणती भरती होती? 2024-25 ची म्हणजे एकत्रित भरती होती. 2024-25 ची ही भरती होती. मागे आलेली भरती तिची प्रोसेस अजूनही चालू आहे. 2024-25 ची भरती होती. आणि आता ही जी जाहिरात येणार आहे, ती कधीची जाहिरात होती? येणार आहे ती 2025-26 म्हणजे सॉरी 2026-27 ची ही जाहिरात आहे. म्हणजे ती एकत्रितपणे भरली जाणार आहे. म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून तर 30 जून 2027 म्हणजे जवळ-जवळ दीड वर्षामध्ये रिक्त झालेली पदे, सर्व पदे याच्यामध्ये भरली जाणार आहे. म्हणजे निश्चितच ही 15 ते 16,000 किंवा यापेक्षा जास्त मोठ्या पदांची संख्येची पदभरती केली जाणार आहे. आता आपला व्हिडिओचा जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे, जो मुद्दा आहे, की याच्यामध्ये इंग्रजी विषयाचा समावेश होणार आहे का? तर इंग्रजी विषयाला सॉरी इथं 25 गुण पाहिजे. 25 गुण दिले जाणार आहेत का? याचा समावेश केला जाणार आहे का? बैठकीमध्ये काय निर्णय झाला? याच्याबद्दल माहिती बघतो. त्याच्या अगोदर बेसिक माहिती मी तुम्हाला इथे सांगतो. दर 9-10 वर्षांनी दर 9-10 वर्षांनी पोलीस भरतीच्या इव्हेंटमध्ये, अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल केला जातो. तर आधी जर बघितलं तर तुम्ही इथून या ठिकाणी 8-9 वर्ष जर अगोदर 5-6 वर्ष 2019 च्या भरतीला देखील लेखी परीक्षा आधी झालेली तुम्हाला बघायला भेटली होती. ठीक आहे. लेखी आधी आता सध्या अगोदर ग्राउंड होते. आता काही ठिकाणी अशी चर्चा आहे की लेखी परीक्षा अगोदर होणार, त्याच्यानंतर मैदानी चाचणी होणार. हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की जे 1600 मीटर आहे, 1600 मीटर आहे ना, ते कॅन्सल करून तिथे 2.5 किलोमीटर टायमिंग केला जाणार आहे आणि इकडे टायमिंग 7.5 मिनिट 8 मिनिट केला जाणार आहे 2.5 किलोमीटर पळण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा इंग्रजी व्याकरण 30 गुणांचा समावेश केला जाणार आहे. तर या सध्या सर्व याच्यावरती ऑफिशियल अजून काही अपडेट आलेलं नाही. नाही अजून आणि याच्याबद्दल अपडेट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, YouTubeवरती तुम्हाला बघायला भेटेल अपडेट. त्यासाठी सबस्क्राईब करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर हा बदल होणार असेल, मैदानी चाचणीमध्ये बदल होणार असेल किंवा आधी लेखी परीक्षा होणार असेल किंवा याच्यामध्ये इंग्रजी विषयाचा समावेश केला जाणार आहे, तर कमीत कमी 2-2.5 ते 3 महिने त्यांच्या या ठिकाणी आधी जी-आर काढला जातो. लगेच आता भरती केली जाणार आहे आणि 10 दिवस अगोदर लगेच जी-आर आला की तुमचं 1600 मीटर रद्द होणार आहे. तिथे 250 मीटर 2.5 किलोमीटर ॲड होणार आहे.
त्याच्यानंतर इंग्रजी विषयाचा समावेश होणार आहे. हे फक्त 10-12 दिवस तुम्हाला अगोदर कळणार नाही. तर तुम्हाला 2.5 ते 3 महिने 2 2.5 3 महिने तुम्हाला अगोदरच एक राजपत्र येते. राजपत्र कसे येते? समजा इथं एखादा जी-आर येतो आणि राजपत्र किंवा जी-आर येतो. राजपत्र, जी-आर तुम्ही काहीही म्हणू शकता. ते अगोदरच तुम्हाला 2.5-3 महिने येते. त्याच्यामुळे कोणत्याही याच्यामध्ये जास्त टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्हाला अगोदरच कळवले जाईल. परंतु आता याच्यामध्ये खरंच इंग्रजी विषयाचा समावेश होणार आहे का? किंवा खरंच 2.5 किलोमीटरमध्ये 1600 मीटर रद्द होऊन 2.5 किलोमीटर ॲड केलं जाणार आहे का? तर याच्यामध्ये काय सत्यता आहे मला अजूनही काही कोणतीही ऑफिशियल कोणीही माहिती दिलेली नाही. ही फक्त या ठिकाणी चर्चा झालेली आहे. बैठकीमध्ये थोडीफार चर्चा झालेली असावी माझा एक अंदाज आहे वैयक्तिक. परंतु ऑफिशियल स्टेटमेंट किंवा ऑफिशियल परिपत्रक वगैरे अजून काही अशा प्रकारचं प्रसिद्ध झालेलं नाही. जर अशा प्रकारचा बदल झाला तर लवकरच तुम्हाला कळवले जाईल. सध्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजून ऑफिशियल माहिती किंवा ऑफिशियल परिपत्रक गृह विभागाकडून किंवा महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडून आलेलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि सर्व अपडेटसाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.